नमस्कार, माझं नाव रचना रामकृष्ण केळकर। आज मी सोलकढी दाखवत आहे। सोलकढीसाठी लागणारं साहित्य कोकम आगळ, ओलं खोबरं, मीठ, लसूण मिरची पेस्ट आणि वरून आपल्याला आवडत असल्यास कोथिंबीर, चवीनुसार साखर। कोकमचं आगळ मी आज वापरणार आहे, नाहीतर मग ती आमसूल आपण कोमट पाण्यात भिजत घातलेली ती कोळून घ्यायचं, तो रस त्याच्यामध्ये घालायचा। खोबरं वाटून त्याचा रस काढणार आहे। चांगलं वाटून ते आता गाळून घ्यायचं। तो साधारण गुलाबी रंग येईपर्यंत घालायचा, जास्त आंबटही बनवायचं नाही। चवीनुसार साखर व मीठ आणि लसूण मिरची पेस्ट। आता ते मी मिश्रण एकजीव करून आता याला गुलाबी रंग आलेला आहे आणि ही सोलकढी आता तयार झालेली आहे। सोलकढी म्हणजे पित्तशामक आहे, आजारी माणसालाही चालणार आहे। त्याच्यावर मी आता थोडी कोथिंबीर घालते। फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा आपण थंड ही पिऊ शकता। आता तुम्ही हे करून बघा आणि आवडली असेल तर आम्हाला कळवा आणि लाईक करा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अस्सल होममेड रेसिपीज।